का आपण याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये 8 प्रश्न घेतले आहेत. तर आपण प्रश्न क्रमांक 9 या व्हिडिओतून चालू करणार. तो प्रश्न क्रमांक 9 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. तर बघा, प्रश्न क्रमांक 9 काय म्हणते रे, राज्य मासिक उत्पन्न 50,000 आहे. बरोबर, राज्य मासिक उत्पन्न 50,000 आहे. त्याच्या उत्पन्नाच्या तो 40% खर्च घर खर्चावर करतो. बरोबर, त्याच्या उत्पन्नाच्या म्हणजे टोटल त्याचं उत्पन्न किती आहे रे, 50,000 आहे. बरोबर, 40% तो कशावर खर्च करतो रे, 40% घरगुतीवर खर्च करतो. बरोबर, 40% घरगुतीवर खर्च करतो आणि उर्वरित रक्कम तो वाचवतो. म्हणजे उर्वरित रक्कम तो वाचवतो म्हणजे काय म्हटलं रे, तर 40% घरगुती खर्च केला त्यानं, म्हणजे वाचवला किती रे त्यानं, 60% झालं बचत. बरोबर, 60% त्याची बचत झाली. टोटल आपलं समजा 100% आहे, आपलं उत्पन्न आपलं 100% आहे समजा. आता ह्यो नंबर जो आहे तो तात्पुरता राहू दे, फक्त एवढं लक्षात ठेवा, उत्पन्न आपलं 100 आहे, तर ते 40% खर्च करतोय, तर बचत किती झाली त्याची, बरोबर 60% झाली. तर बघा आता पुढे काय म्हटलं रे बघा, तर उर्वरित रक्कम वाचवतो. जर त्याचे उत्पन्न 10% वाढले, म्हणजे याचं उत्पन्न किती झाले, आता उत्पन्न त्याचं किती झालं, 110 झालं. बरोबर, उत्पन्न जर 110 रुपये झालं, 10% वाढवले, इथं लिहिले त्यांनी 10% इन्क्रीमेंट. बरोबर, तर काय म्हटले पुढे, काय म्हटले, आणि घरगुती खर्चावर खर्च उत्पन्नाच्या पूर्वी इतक्याच टक्केवारीत राहिला. म्हणजे पूर्वी किती टक्केवारी होती रे, 40% वारी होती. म्हणजे आता पण किती राहणार रे, 40% राहणार. मग 110 चे 40% किती येणार रे, 11 चोक 44. बरोबर, म्हणजे 44 माझा खर्च होणार. म्हणजे आपण 110 धरले तर फक्त पर्सेंटेज लिहायची गरज नाही, 44 लिहिले तरी चालते. बरोबर, मग 44 जर तुम्ही खर्च करत असाल तर बचत किती झाली रे, 44 अधिक 60 किती येणार रे, 104 अधिक 6. बरोबर, म्हणजे किती आलं रे, 66. बरोबर, म्हणजे 66 आता तो बचत करेल. मग काय म्हटले त्यांनी प्रश्नात, काय सांगितलं, तर वाढीनंतर त्याची बचत किती असेल असं म्हटले. बघा, सुरुवातीला त्याचं उत्पन्न किती होतं रे, 100 होतं, आणि 100ची व्हॅल्यू किती दिली रे आपल्याला, 50,000 दिले. बरोबर, 100ची व्हॅल्यू 50,000 दिली. तर असं लिहून घ्यायचं, 100 50,000ची व्हॅल्यू किती आहे रे, ही 50,000 व्हॅल्यू बरोबर म्हणजे 100ची आहे. बरोबर, 50% 50,000 ही व्हॅल्यू आपली 100ची व्हॅल्यू आहे. तर आता सध्या बचत किती करतोय तो, नवीन बचत काढायची आपल्याला. किती बचत करेल, तर आता तो 66 बचत करतोय. पहिला तो 60 बचत करत होता, परंतु आता तो 66 बचत करतोय. बरोबर, 66 बचत करतोय. मग काय येणार आहे उत्तराचं, या 2 शून्यला 2 शून्य गेले, या 2 शून्यला 2 शून्य गेले, मग 66 गुणिले 5 आपल्याला करायचं, म्हणजे 6 पंचे 30. बरोबर, 6 पंचे 30 आणि वरचं 6 पंचे 30 म्हणजे किती येणार रे, 330. म्हणजे किती येणार, 330 येणार. मग ऑप्शन मध्ये बघा 330 कशात दिले रे, पर्याय क्रमांक 4. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर 330 का लिहिलं नाही, मी फक्त 66 गुणिले 5 केलं. हा राहिलेले 2 शून्य आहेत ना, हे 2 शून्य ते ऍड करा, म्हणजे डायरेक्ट तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 4 येऊन जाईल. किंवा या प्रश्नात तुम्ही डायरेक्ट बघा, आता आपल्याला कळालं शून्याला शून्य कट झाला, हे सगळं झालं. आता 66 ला कशाने भाग जातो रे, 11 भाग जातो का नाही, 11 गुणिले 6. बरोबर, 11 गुणिले 6 भाग जातो का नाही. मग ऑप्शन बघा, ऑप्शन जे उत्तर येईल ते 11च्या गुणाकारातलं असणार आहे. मग 11च्या गुणाकारामध्ये कुठं 31 आहे, 31 11च्या गुणाकारामध्ये आहे का रे, नाही आहे. पुढे बघा 31 आणि 31,500 दिले, 31,500 आहे का रे, बघा यांची बेरीज करा, 8 मधनं 1 गेले की झाले 7 झाले, हे पण जात नाही. पुढे 33,500 दिले, ह्याला भाग जातो का रे, 11 नाही जात. मग त्याच्या पुढे काय दिले, 33,000 11 भाग जातो का रे, जातोय, कारण 11 त्रिक 33 येते. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. म्हणजे तुम्ही डायरेक्ट पूर्ण सोडवायची पण गरज नाही, डायरेक्ट 11ची डिव्हिजिबिलिटी जरी बघितली असते तुम्ही, विभाजकाचा नियम तुम्हाला जर व्यवस्थित येत असेल 11चा, तर तुम्ही डायरेक्ट उत्तरपर्यंत पोहोचू शकता. हा झाला प्रश्न क्रमांक 9. तर पुढचा क्वेश्चन बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 काय आहे, तर बघा, रमांचे उत्पन्न 10,200 आहे. रमांचे उत्पन्न किती आहे, 10,200 आहे. बरोबर, रमांचे उत्पन्न 10,200 आहे. तो त्याच्या उत्पन्नाचे 30% बचत करतो. बचत किती केला, बचत किती करणार त्यानं, बचत तो 30% करतो. बरोबर, बचत 30% करतो. म्हणजे खर्च किती केला असणार त्यानं, 70% केला असेल. बरोबर, म्हणजे टोटल आपलं समजा 100 रुपये आहे, हे टोटल किती आहे रे माझं उत्पन्न आहे. उत्पन्न म्हणजेच काय असते रे आपलं, उत्पन्न म्हणजेच खर्च अधिक बचत असते, हे तुम्हाला माहितीच आहे. उत्पन्न म्हणजे किती, खर्च केलं आणि राहिलेले पैसे, म्हणजे खर्च अधिक बचतच मग आपलं उत्पन्न असते. मग 100 70 30
एवढं तर कळालं, कारण त्याने दिले आपल्याला की 30% बचत करतो, म्हणजे खर्च तो 70% करत असणार आहे. बरोबर. आता पुढे काय दिलं बघा, जर त्याचे उत्पन्न 14% वाढले, 14% वाढले म्हणजे किती होणार आहे उत्पन्न? 114 झालं. बरोबर. उत्पन्न किती वाढले रे? 14% वाढलं. आणि काय म्हणलं रे, खर्च 40% वाढला. पहिला 70% खर्च होता, आता 40% वाढला, म्हणजे किती झालं रे? 140% होणार. मग 70चं 40% काढा, 7 चोक 28 येणार. 28 यात ऍड करा, किती येणार आहे? 98 येणार. आता खर्च तो 98 रुपये करतोय. बरोबर. मग बचत किती करणार आहे? 114 मधून 98 गेला, राहिले किती रे? 16. बरोबर. म्हणजे बघा, पहिला तो 30 बचत करत होता, आता तो 16 बचत करतोय, म्हणजे बचत माझी कमी झाल्या. एवढं तर कळालं आपल्याला. बचत कमी झाल्या म्हणजे उत्तर मध्ये कमी कमी वाले त्यातच उत्तर येईल. म्हणजे बघा, पर्याय क्रमांक ए आणि पर्याय क्रमांक डी ऑटोमॅटिकच कटला, कारण दोन्हीमध्ये वाढेल दिले, कारण बचत आपली वाढत नाही, कमी होत आहे. त्यामुळे दोन प्रश्न ऑप्शन तर ऑटोमॅटिक कटले. आता राहिलं 2 ऑप्शन मध्ये उत्तर काढायचं आपल्याला. मग काय येणार आहे उत्तर? आता आपल्याला काय दिले, बचतीत काय बदल होईल असं म्हटलं आपल्याला. बरोबर. बचतीत काय बदल होईल असं म्हटलंय. मग बघा, बचत माझी कितीने कमी झाली रे? 14ने कमी झाली. बरोबर. कारण पहिला 30 होतं आणि आता 16 झाल्या, म्हणजे कितीने बदल झाला रे? 14ने बदल झाली. मग टोटल माझ्याकडे व्हॅल्यू किती दिल्या रे? 10,200 व्हॅल्यू, 100ची व्हॅल्यू दिल्या मला. मग काढून घ्या, 10,200 छेद ही 100ची व्हॅल्यू आहे माझी. आणि फरक किती झाला रे? आता त्यांनी म्हटलेलं नाही की नवीन बचत किती होईल, आता त्यांनी काय म्हटलं, बचतीत किती बदल होईल असं म्हटले. कमी होणार आहे हे तर आपल्याला कळालंय. किती कमी झाला रे? 14 कमी झालाय. महिला घालवा, 2 0 2 0 गेला, 14 14 दोन्ही किती रे? 28. बरोबर. मग ऑप्शन मध्ये 8 कशात आहे रे? बघा रे, ऑप्शन मध्ये 8 पर्याय क्रमांक सी मध्ये आहे, म्हणून उत्तर फक्त पर्याय क्रमांक सी येईल. बाकीचं गुणाकार करायची गरज नाही आहे या गणितात. तुम्ही डायरेक्ट ऑप्शन वरनं बघून पर्याय क्रमांक सी याचं टिक करू शकता. तुम्हाला वाटलं तर याचा गुणाकार तुम्ही करून बघा, त्याचं उत्तर पण तेच येईल. परंतु या घंटामध्ये गुणाकार करायची गरज नाही आहे. तर पर्याय प्रश्न क्रमांक 11 बघा, व्हिडिओ पॉज करून एकदा तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 काय म्हणते रे? बघा, शेखर आपल्या मासिक उत्पन्नाच्या 10% भांड्यावर खर्च करतो. म्हणजे समजा त्याचं मासिक उत्पन्न 100 आहे, समजा 100 नाही, एक्स आहे म्हणून समजा, खाली लिहितो जरासा, एक्स आहे समजा, एक्स आहे. तर तो काय म्हटलं रे? 10% भांड्यावर खर्च करतो. 10% खर्च केला, राहिले किती रे त्याकडे? 90% राहिले. बरोबर. पुढे काय म्हटलं रे? उर्वरित रकमेच्या, आता व्यवस्थित वाचायचं, उर्वरित रकमेच्या, आता माझ्याकडे पहिला एक्स होती, त्याचे 90, कारण 90 10% खर्च केला म्हणजे 90% राहिले. आता माझी उर्वरित आहे एवढी, ह्याच्या उर्वरितच्या तो 20% खर्च करतो, म्हणजे राहिले किती रे माझ्याकडे? आता 80% राहिले. बरोबर. पुढे काय म्हटलं रे? आणि उरलेल्या रकमेच्या 25% अन्नावर खर्च करतो तू, आणि उरलेल्या रकमेच्या 25% खर्च करतो, म्हणजे राहिले किती रे माझ्याकडे? 75% राहिले. बरोबर. आणि बाकीची बचत करतो. शेवटी तो 78,300 वाचवतो, म्हणजे शेवटी याची किंमत किती असणार आहे माझी? 78,300 आहे. बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळाले इक्वेशन कसं म्हटलं? म्हणजे काय केलं आपण, जे खर्च केला तो खर्च लिहिला आणि राहिलेली रक्कम फक्त आपण लिहित गेलो. ज्यावेळी उर्वरितची कन्सेप्ट असेल, म्हणजे उर्वरित 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 असं म्हटलं असेल, तर त्यावेळेस तुम्ही असं अप्लाय करू शकता. बाकीच्या वेळी असं अप्लाय करता येत नाही आपल्याला, हे लक्षात ठेवायचं आहे. उर्वरित उर्वरित दिलं असलं तर त्यावेळी ते येऊ शकते. तर आपल्याला काय म्हटलं रे? मासिक उत्पन्न आपल्याला शोधायचं, म्हणजे टोटल आपल्याला उत्पन्न म्हणजे एक्स ची व्हॅल्यू मला काढायची आहे, उत्पन्न काढायचं आहे. बरोबर. मग काय नाही, फक्त गुणाकार भागाकार करायचा. तर शून्याला हा शून्य गेला, या शून्याला हा शून्य गेला. आता याला डायरेक्ट 25 भाग घालू शकतो आपण. 25 3 75, 25 100. बरोबर. इथपर्यंत गेलं. आता बघा, याला 4 येणार, हा 5 येणार. बरोबर. आणि कशाला भाग जातो का रे? आणि कशाला भाग जात नाही. मग एकदा आपण शॉर्ट मध्ये लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. x गुणिले 9/10 वरचं वरती लिहून घेऊया, 4 गुणिले 3. हा 4 ला 4 कट होतोय बघा, हा 4 ला हा 4 गेला, म्हणून इथं 4 लिहायची गरज नाही. म्हणून 9 गुणिले 3 छेद 10 गुणिले 5. बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळाले. इज इक्वल टू काय येणार आहे माझं? जे आहे ते आहे. बरोबर. इथपर्यंत सर्वांना कळाले, म्हणजे 9 गुणिले 3 आपल्याला फक्त राहिले. मग आता बघा, आता हे पूर्ण याला गुणाकाराला जाते, म्हणजे 9 आणि 3 याला भाग जात असणार आहे. मग आपण डायरेक्ट याला 9 ने भाग घालून घेऊया, म्हणजे आपलं उत्तर आणि सोपं होईल. 9 1 9 9 9 8 किती रे? 72. राहिले किती रे? 6. 9 7 63 आणि 2 0 2 0. बरोबर. इथपर्यंत कळालं. आता इथं बघा,
याला भाग जातो का रे 3 तर जातोय बघा. 8 आणि 7 किती रे 15, 3 दुनी 6, 3 9 27 आणि 2 शून्यला 2 शून्य. आणि इथं किती येणार आहे 10 गुणिले 5 50 म्हणजे 29 गुणिले 50 आणि हे 2 शून्य आहे तसं लिहून घ्या. म्हणजे असं लिहिला किंवा 2900 गुणिले 50 लिहिला तरी उत्तर तेच येणार आहे. शून्याने काय एवढा फरक पडत नाही आहे. कारण बघा आता शेवटच्या उत्तरात जे माझं उत्तर आहे त्याला 3 शून्य येणार. मग ऑप्शन मध्ये बघा 3 शून्यवाला कोण कोण आहेत रे तर 3 शून्यवाले सगळेच आहेत. त्यामुळे आपल्याला आता सोडवावे लागणार. मग बघा डायरेक्ट आपल्याला 30चा गुणाकार येतो का नाही रे 30 गुणिले 5 किलो किती ते रे 150 येते. आणि प्रत्येकात एक एक कमी करायचं 5 वेळा म्हणजे 5 कमी करायचं आहे म्हणजे किती येणार आहे 145. हे याचं पर्यायचं उत्तर आहे. झालं. असं सुद्धा तुम्ही डायरेक्ट गुणाकार करू शकता. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. असं सुद्धा तुम्ही डायरेक्ट गुणाकार करू शकता. तर बघा हा झाला 11वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते तुम्ही एकदा सोडवून घ्या. तर बघा काय आहे प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो रे. आता बघा हा जरा वेगळा टाईपचा प्रश्न आहे तर विचार व्यवस्थित तुम्हाला करायला लागणार असा बघा. सुधाचा खर्च तिच्या बचतीपेक्षा 100% जास्त आहे. बघा हा असं का म्हणलं बघा. आता बघा सुधा आहे कोण आहे सुधा आहे बघा 100% जास्त आहे म्हटलं बघा. आता सुधाचा खर्च समजा नाही सुधाची बचत समजा सुधाची बचत 100 आहे. समजा सुधाची बचत 100 आहे तर काय म्हटलंय सुधाचा खर्च तिच्या बचतीपेक्षा 100% जास्त आहे. म्हणजे खर्च किती येणार माझा 100चा 100% म्हणजे किती 100च येणार. आणि ती 100% जास्त आहे म्हटले म्हणजे खर्च किती येणार आहे माझा 200 येणार. बरोबर 100% जास्त आहे म्हटले म्हणजे उत्तर काय येणार 100 बचत 100 आली की खर्च माझा 200 येणार. 100% जास्त आहे म्हटले. आणि पुढे काय म्हटलं रे पुढे बघा म्हणजे खर्च आणि बचत झालं तर टोटल त्याचे इन्कम किती झालं रे असं केलं तर इन्कम म्हणजे काय असते रे बचत आधी खर्च असते म्हणजे इन्कम त्याचं 300 रुपये येणार. इथंपर्यंत काय आलं हे सर्वांना कळालं का कसं मांडलंय पहिला हे कळायला पाहिजे. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे यामध्ये. असं धरलं तर पुढे काय म्हटलंय बघा त्यानं जर तिचा खर्च 2% कमी झाला खर्च 2% कमी झाला खर्च 2% कमी झाला बरोबर. याचा 1% किती येतो रे 2 येतोय बरोबर. 2% किती येणार रे 4 येणार. मग 4 किती येणार रे तर 196 खर्च झाला आता त्याचा बरोबर. इथेपर्यंत काय आले 196 खर्च आला. आणि पुढे काय म्हटले बघा आणि बचत 22% वाढवली. बचत 22% वाढवली. 100चं आपल्याला काय करायचं रे 22% वाढवायचं आहे. बचत 22% वाढवली म्हणजे 100चं 22% वाढवलं किती येणार रे 122 येणार. इथंपर्यंत काय आले सर्वांना. पुढे काय म्हटलंय आता काय सांगितलंय तर तिचे उत्पन्न किती टक्क्याने वाढेल असं म्हटलंय. मग आता उत्पन्न म्हणजे काय यांची बेरीज येणार डायरेक्ट. यांची बेरीज करून घ्या किती येणार आहे 6 अधिक 2 8 9 अधिक 2 11 1 आला आणि 3 म्हणजे 318. आता पहिला उत्पन्न किती होतं रे त्याचा 300 होतं. आता उत्पन्न किती आहे रे 318 आहे. मग वाढ किती झाली रे 18ची. कितीवर वाढ झाली रे 300 वर गुणिले 100 म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं 6%. झालं. असं तुम्ही डायरेक्ट सोडू शकता. म्हणजे पर्याय क्रमांक काय येणार आहे 2 म्हणजे बी हे उत्तर बरोबर येईल. तर बघा हा प्रश्न नवीन टाईपचा आहे तर तुम्हाला हा प्रश्न माहित पाहिजे की कसं सोडवायचा आहे. हा झाला 12वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 तुम्ही व्हिडिओ पॉज करून पहिला सोडवायचा प्रयत्न करा. तर बघा प्रश्न क्रमांक 13 बघा. प्रश्न क्रमांक 13 काय म्हटलं रे सुधाचा खर्च तिच्या बचतीपेक्षा 125% जास्त आहे. म्हणजे काय म्हटलं रे बचत धरा आणि आपण खर्च धरूया. बचत समजा 100 रुपये आहे माझी बचत माझी 100 आहे तर खर्च किती दिले रे त्याने खर्च 125% जास्त आहे म्हणजे किती असणार आहे माझा 225 असणार बरोबर. खर्च माझा 225 असणार कारण बघा 125% जास्त दिले. मला आपण डायरेक्ट 100 ऐवजी रेशोनं पण घेऊ शकताय तुम्ही. रेशोनं घेतला तरी चालते किंवा आपल्याला आता इथे खाली काय दिले बघा 38% वाढेल म्हणजे 38% वगैरे आपण याच्यावरच करू शकतो त्यामुळे हेच आकडा ठेवायचा. मग टोटल इन्कम किती असणार आहे त्याचं 100 अधिक 225 म्हणजे किती येणार आहे 325 येणार बरोबर. इथंपर्यंत झालं. आता काय म्हटलं रे बघा तर तिचे उत्पन्न 20% वाढेल असे म्हटले. म्हणजे 20% किती टक्क्याने वाढेल तर काय म्हटले बचत खर्च 14% वाढला. खर्च काय म्हटलं रे 14% वाढला बरोबर. नाही खर्च काय म्हटलंय 14% कमी झाला असं म्हटलंय. खर्च 14% कमी झाला 14% कमी झाला बरोबर. आणि काय म्हटलं रे बचत 38% वाढली. बचत काय म्हटलंय 38%
वाढली तर नवीन उत्पन्नात काय कमी किंवा जास्त होईल असं दिले. तर बघा आता काय म्हटलं रे, 100चं 38% किती येणार आहे माझं? 38 येणार, म्हणून उत्तर 138 येणार आहे बचत. मग याला आपण 14% कमी करून घेऊया पहिला. 225 गुणिले 14 कमी केलं तर किती राहणार आहे? 86 राहणार माझं. 86% काढून घ्यायचं आपल्याला याचं फक्त. मग बघा 25 90 बरोबर आणि 25 चौक 100 येणार. इथंपर्यंत काय आले? आता 86 ला 4 न भाग जातोय का रे? तर नाही जाय. 2 नंतर जातोय, मग 2 न घालून घेऊया. 4 3 आणि 2 बरोबर. मग 9 3 किती रे? 27. हातचे आले 2 बरोबर. 9 दुनी 9 चौक 36 आणि 2 38 छेद 2 आलं. पहिला भाग आला बे के बे राहिला 18 बरोबर. 92 18 आता राहिले 7 बेत्रिक 7 राहिलं 1 राहिलं 0 गेलं 5 म्हणजे 193.5 येणार. आपल्याला ओरिजिनल किती होती रे? 225 होती बरोबर. माझा टोटल किती झालं रे? यांची बेरीज करून घ्या. यात 138 ऍड करा म्हणजे उत्तर काय येणार रे? 5 8 आणि 3 11 हाचा आला 1 9 आणि 4 13 हाचा आला 1 आणि 3 म्हणजे 331.5 येईल बरोबर. 331.5 येईल. पहिला किती होतं रे माझं? 325 होतं. आता किती झालं रे? 321 झाले. म्हणजे किती येणार रे? किती वाढ झाली रे? 6.5 न वाढ झाली. टोटल वाढ किती न वाढली रे? 325 होतं इथं गुणिले 100 येणार बरोबर. किती वाढले रे? गुणिले 100 येणार. तर उत्तर काय येणार रे? बघा 25 चौक 100 बरोबर. आणि किती येणार? 25 1 25 राहिले किती? 7 25 3 75 इथंपर्यंत आलं. आता बघा इथं 6.5 आहे. या पॉईंट आपण काढून टाकला तर खाली 1 शून्य द्यायला होणार मला. मग दिला 0 आपण असं समजा. महिला करा 13 5 65 13 10 130 बरोबर. 5 1 5 5 दुनी 10 म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं? 2%. म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं? 2% येणार. तर पर्याय क्रमांक काय येणार आहे? पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. काय येणार आहे? पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा प्रश्न क्रमांक 14 तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 काय म्हटलेले बघा. परत सुधा झाल्या. सुधा खर्च तिच्या बचतीपेक्षा 175% जास्त आहे. जर तिचा खर्च 12% कमी झाला आणि बचत 40% वाढली तर उत्पन्न किती टक्क्याने वाढेल? हा तुम्ही प्रश्न होमवर्कला सोडवायचा आहे. सेम टाईपचा प्रश्न आहे, फक्त तुम्ही हा प्रश्न होमवर्कला सोडवायचा आहे. या टाईपचे रेल्वे ग्रुप डी ला याच टाईपमध्ये भरपूर क्वेश्चन पडले. जवळजवळ प्रत्येक शिफ्टला एखादा प्रश्न या टाईपचा पडलेलाच आहे. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही होमवर्कला सोडून घ्यायचा आहे. तर प्रश्न क्रमांक 15 आता आपण सोडवून घेऊ. प्रश्न क्रमांक 15 काय म्हणतो रे बघा. रमणचे उत्पन्न 43,800 आहे. तो उत्पन्नाच्या 20% बचत करतो. म्हणजे टोटल उत्पन्न किती आहे तिचं? 43,800 आहे बरोबर. तो बचत किती करतो रे? 20%. बचत 20% करतो म्हणजे खर्च किती करत असणार आहे? तो 80% करत असणार आहे बरोबर. बचत 20% केलाय म्हणजे खर्च 80% केला बरोबर. आणि काय म्हटलंय बघा त्याने, जर उत्पन्न 36% ने वाढले, उत्पन्न 36% ने वाढले म्हणजे काय? आता बचत आणि खर्च दिला तर उत्पन्न किती येणार आहे माझं? उत्पन्न बघा 100 80 20 अधिक 80 किती रे? उत्पन्न आपण 100 धरले म्हणून त्याला 20% ने 80% केलेले आहे आपण. 100% दिलं. तर बघा आता काय म्हटलं, उत्पन्न 36% ने वाढले म्हणजे किती झालं रे? 136 झालं. 36% वाढलं म्हणजे किती झालं? 136 झालं. आणि खर्च 40% ने वाढला. खर्च काय 80 होता, आता याला 40% वाढला म्हणजे किती रे? 80 40% किती येते रे? 32 येते. मग यात 32 वाढला किती वाढणार रे? 112 येणार. म्हणजे किती होणार? 40% वाढ झाली माझी. 112 झालं. आणि काय म्हटलं रे? उत्पन्न 36% वाढले आणि खर्च 40% वाढला तर बचतीत काय होईल असं म्हटले त्यांनी. तर बचतीत काय होईल असं म्हटले म्हणजे काय म्हटले? खर्च आपला 112 आहे, उत्पन्न 136 आहे म्हणजे राहिले किती रे? 24. म्हणजे 24 माझी बचत असणार आहे, कारण यांच्यात वजा बाकीच माझे 24 येणार आहे. 24 बचत असणार आहे. मग बचत काय होणार आहे रे? बचत माझी वाढणार आहे म्हणजे उत्तर माझे वाढ मध्ये असणार आहे. मग इथं बघा पर्याय क्रमांक 1 मध्ये घट दिले, 2 मध्ये घट दिले. पर्याय क्रमांक 3 आणि 4 मधलं उत्तर येणार कारण दोन्ही वाढ आहे. वाढ किती झाली रे माझी? 4 ची वाढ झाल्या म्हणजे मला 4 ची व्हॅल्यू काढायची आहे. परंतु आपल्याला व्हॅल्यू कशाला दिल्या? 43,800 दिल्या. म्हणजे 43,800 ही माझी व्हॅल्यू कोणाची आहे रे? इनिशियल उत्पन्नाची व्हॅल्यू आहे माझी, म्हणजे 100 ची व्हॅल्यू आहे. आपल्याला फक्त 4चा काढायचा आहे म्हणजे काय येणार आहे? 8 चौक 32. मग शेवटच्या एकक स्थानी काय येणार रे? 2 येणार.
दोन कशा झाले? पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. बाकीचं काय सोडवायची गरज नाही, डायरेक्ट तुम्ही ऑप्शनवर टिक करू शकता. 0-0 कडे झालाय, सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. पूर्ण सोडवायची गरज नाही. हा झाला प्रश्न क्रमांक 15वा. प्रश्न क्रमांक 16वा बघा. एका व्यक्तीचा पगार 30% कमी झाला आणि त्यानंतर 2 वर्षासाठी सलग 30% वाढला, तर एकूण पगारात किती बदल झाला असं म्हटलंय. बरोबर? 30% कमी झाला, वाढ झाला, काय 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 दिले भरपूर. पहिल्यांदा 30% कमी झाला म्हणजे पहिला काय उत्तर त्याचं 100 होता, आता किती झालं? त्याचं 70 झालं पहिल्यांदा. बरोबर? 30% कमी झाला, 70 झालं. बरोबर? दुसऱ्यांदा काय म्हटलं रे? त्यानंतर 2 वर्षाचे सलग 30% वाढला म्हणजे 100 होता, 130 झाला पहिल्या वर्षी. त्यानंतर परत 100 होता, 130 झाला. इथपर्यंत काय आलं तुम्हाला? मग झालं, कटिंग करून घ्या. ह्या शून्याला हा शून्य गेला, हा शून्याला हा शून्य गेला, ह्या शून्याला हा शून्य गेला. हे किती येणार रे? 1000 येणार. बरोबर? हे 1000 येणार. माहिती काय येणार रे? बघा, 13 त्रिक आपलं 13चा वर्ग किती रे? 169 आणि गुणिले 7 येणार. बरोबर? यांचा गुणाकार करून घ्या. 7 9 63, 6 आलं, 7 सेक 42 आणि 6 किती रे? 48, 4 आलं. बरोबर? म्हणजे किती रे? 7 आणि 4 11. म्हणजे कितीने वाढले रे? त्याचं किती येणार आहे उत्तर? उत्तर किती येणार? 1000 होतं आणि 1183 झाले म्हणजे किती वाढलं रे? बघा, 183 ने वाढलं. किती वाढलं रे? 1000 वर वाढलं. गुणले काय येणार रे? 100 येणार. 2 शून्यला 2 शून्य गेले, 2 शून्यला 2 शून्य गेले आणि 1 शून्य पॉईंट घालण्यासाठी इथं पॉईंट द्या. म्हणजे उत्तर किती येणार आहे माझं? 18.3% वाढ झालं. या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. तर बघा, प्रश्न क्रमांक 16 झाले. आता प्रश्न क्रमांक 17वा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ते तुम्ही सोडवून घ्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 17वा. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणताय रे? जुबेदाचे उत्पन्न 1,20,000 होते. म्हणजे लईच आहे उत्पन्न, है ना? 1,20,000 आहे म्हणजे भरपूर उत्पन्न आहे याचं. तर बघा, तो 20% निवासावर खर्च करते म्हणजे 20% निवास. बरोबर? त्यानंतर काय म्हटलं रे? 35% घरगुती, 35% घरगुती. बरोबर? आणि काय म्हटलं रे? 25% इतर कामावर आणि 25% इतरवर खर्च करते. बरोबर? व उर्वरित रक्कम ती वाचवते. तर एकूण बचत किती? एकदम सोपा प्रश्न पडला. बघा, खर्च किती झाला रे? 20 अधिक 35 किती झालं रे? 55. 55 अधिक 25 किती झालं रे? 80% झालं. 80% खर्च केला, बचत किती झालं रे? 20% राहिलं. मग डायरेक्ट 20% काढून घ्यायचं आहे. मग बघा, 1,20,000 कुणाची व्हॅल्यू आहे रे? माझी 100ची व्हॅल्यू आहे. आपल्याला काढायचं कुणाची आहे रे? 20%ची व्हॅल्यू काढायची आहे. बरोबर? या 2 शून्यला हे 2 शून्य कट झाले, राहिले टोटल शून्य किती येणार? 1 2 3 1 2 3 आणि 12 दुनी 24 म्हणजे 24,000 या प्रश्नाचं बरोबर उत्तर येईल. म्हणजे पर्याय क्रमांक ए. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. जर आजच्या व्हिडिओ तुम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळालं असेल किंवा एखादी गोष्ट तुम्हाला आधी माहीत नव्हती, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ती पोहोचली असेल, तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणार असाल तर स्क्रीनवर तुम्हाला एक नंबर दिसत असेल, तर तो नंबर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला आम्ही आमच्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून घेण्यात येईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद.